जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा जी.आर. काढला। त्यामुळे या विरोधात ओबीसी समाजाने एकवटत नागपूरमध्ये महामोर्चा काढला। यावेळी ओबीसी नेते विजय वडेट्टीवार सरकारसह जरांगे पाटील यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलाय। जी.आर. रद्द न केल्यास मुंबई, पुणे, ठाणे जाम करण्याचा इशारा त्यांनी दिला। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। जी.आर. ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। तुमच्या मुळावर उठला हा जी.आर. तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जी.आर. तुम्हाला बर्बाद करणारा जी.आर. आहे। हा जी.आर. जर रद्द झाला नाही तर तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही। आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा। आपण घुसखोरी पासून त्यांना थांबवू। सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू। आरक्षणाचा वाद, ओबीसींचा एल्गार असं चित्र नागपुरात बघायला मिळालं। ओबीसी समाजाच्या महामोर्चातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी नव्या लढाईचं रणशिंग फुंकलं। हैदराबाद गॅजेटियरचा जी.आर. रद्द न केल्यास सरकारला जागा दाखवू असं आव्हान दिलंय। तसंच ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईसह पुणे, ठाणे जाम करण्याचा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय। हा जी.आर. ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा, हे मी सिद्ध करून दाखवेल। तुमच्या मुळावर उठला हा जी.आर. तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जी.आर. तुम्हाला बर्बाद करणारा हा जी.आर. आहे। हा जी.आर. जर रद्द झाला नाही तर तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही। आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा। मला वाटतं महायुती सरकारला आता होश येईल आणि हेही सांगतो, जर हा जी.आर. रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली। आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे। तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लीडर आले तुम्ही, अरे काही होऊन जाऊ देत, कोणत्याही परिणामाला सामोरं घ्यायची पाळी आली तरी जाओ, पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून त्यांना थांबवू। सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू। विजय वडेट्टीवारांनी आपल्या भाषणातून जरांगे पाटलांनाही टार्गेट केलंय। जरांगेंना गवार, अनपढ असं म्हणत निशाणा साधलाय। जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलाय, जागा दाखवून देऊ अशी आक्रमक भूमिका वडेट्टीवारांनी घेतली। हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे। जरांगेच्या दबावात हे सरकार झुकला आहे, कमरेपासून वाकला आहे। सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है, अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए। या गणपड, अनपढ आणि मराठा समाजाचं नुकसान करताय। आणि कोण मूर्ख आहे? ह्या मराठ्यांनाच समजत नाही। अरे बाबा, माझी लेकरं तो जरांगे म्हणते, तुझी लेकरं आमची काय बकरे? तुझी लेकरं आमचे बकरं? ते पागल झाले, त्याला काही सुचत नाही। ते इतकं पागल झालं ना की ते लय हातबल झालेलं आहे। सरकार माझ्या पुढे झुकलं नाही तर सरकारची एक गोष्ट लक्षात आली, आपण ओबीसींना बोगस आरक्षण खाऊ घातलंय। मराठ्यांचं खरं आरक्षण आहे, मराठ्याला दिलं पाहिजे। जो चक्रव्यूह सापडतो छगन भुजबळचे, त्याचा असा देवार होतो। कारण तो छगन भुजबळ असा आहे, त्याने परळीची टोळी अशी संपली। आता नागपूरवाल्याचं तेच झालं। त्याच्या आणखीन तरी नादी लागू नका, त्याला ओबीसीचं काही देणं घेणं नाहीये। त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढाचाड लागलेली। आरक्षणाच्या जी.आर. वरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये जुंपली। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असा दावा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। तर जी.आर.च्या आधारे खोटी कुणबी प्रमाणपत्र दिली असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांकडनं करण्यात येतोय। तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही, आमचाही फायदा नाही।
आता बोलताना ते आरक्षणात धक्का कसा धक्का लागत नाही. अहो खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका दिवसामध्ये. आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो पाहिजे तर तुम्हाला सकाळी अर्ज केलं आणि संध्याकाळी सर्टिफिकेट हातात. ते कवा बी ते जनावर सुटून गेल्यावर करतो दावणीला बांधलेलं त्याचं असं. आणि ते नीट वागत ते वाटा गेल्याशिवाय मी जात नाही. तो बोलला की आपण झोरडाच. तो गावागावात भांडणच लावलेत ना पुरे. तो केलंच काय. मराठीच्या नोंदी असून तो विरोध करतो म्हणल्यावर त्याला भांडणच लावणं म्हणतात ना. तू ओबीसीला का समजून सांगत नाही त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण द्या. तू भांडणं लावतो. कारणीभूतच तू ये. जातीवाद पसरायला कारणीभूत छगन भुजबळ अलिबाबा येवल्याचा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयात पात्र हा शब्द वगळण्यात आला. यातून ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. म्हणूनच विदर्भातल्या सर्व ओबीसी संघटनांनी एकवटत आपली ताकद दाखवून दिली. पण या आंदोलनामुळे राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.